सिकंदर भट्टी पहली गेंद का सामना करते हुए फ्लिक करना चाहते थे, वाइड से शुरुआत हुई यहाँ पर। देखिए सिकंदर भट्टी ने कई ऐसी इनिंग खेली है जो यूट्यूब पे मौजूद है। वन ऑफ द ग्रेट प्लेयर, गोल्डन 6 भी लगाकर मैच जीता है अपने टीम को। पंकज पाटिल लंबा कद है। इस मरतबा कवर ड्राइव करते हुए कवर में खिलाड़ी स्ट्रोक के साथ ही बल्लेबाज निकल पड़े, 1 रन। सिकंदर का खाता खुलता हुआ 1 रन बिना किसी विकेट के। फर्स्ट ओव्हर पंकज पाटील पालन फर्स्ट ओव्हर मध्ये गोलंदाजी करत असताना सुरुवात आपण पाहिलं तर वाईट बॉलने केली, त्याच्यानंतर सिंगल आली आणि आता नेमिश स्ट्राइकिंग एंडला। पंकज पाटिल ऊंचा बैकलिफ है उनका, इस मरतबा बढ़िया ड्राइव किया है, आउटफील्ड में खिलाड़ी हैं, 1 रन। निमेशचे खातं उघडलेलं आहे या मॅच मध्ये। टार्गेट सेट करावं लागेल, ज्या पद्धतीने सेकंड इनिंग मध्ये विरोधी टीमला डॉमिनेट केलेले आहे संपूर्ण सौराष्ट्र टीमने, या मॅच मध्ये त्यांना प्रथम बॅटिंग करायची, पाहूया किती धावा ते सेट करतायत। नेमिश 1 रन से अपना खाता खोलते हुए फिर खेलना चाहते थे और अब की बार कॉट बिहाइंड, बल्ली को छूने के बाद गेंद विकेट कीपर के पास। बड़ा झटका लगता हुआ यहां पर टीम बालाजी RAR सौराष्ट्र को। मोठी विकेट आउट घोषित केलंय अंपायरने LBWच्या स्वरूपामध्ये। स्ट्रॉंग अपील इथे पाहायला मिळाली आणि पंचाने ती अपील उचलून धरली आणि LBWच्या स्वरूपामध्ये आउट इथे होईल सिकंदर भट्टी। क्रॉस बैटेड खेल रहे थे, विकेटों के सामने थे बिल्कुल, अंपायर के मन में कोई दुविधा नहीं। जब वो फ्लिक करना चाहते थे उनका पैर बिल्कुल मिडिल स्टंप पे था। 3 रन 1 विकेट गंवाने के बाद, 3 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। नए बैटर वीरूभा वाघेला आए हैं बल्लेबाजी को। वीरू वाघेला भी हम कह सकते हैं। सामना कर रहे हैं पंकज पाटिल का। विकेट की खुराक के साथ बहुत बड़ी विकेट ली है सिकंदर भट्टी, वन ऑफ द ग्रेट ओपनर। सेट बैक टू द डगआउट, डिपार्चर ऑफ भट्टी, वाघेला ऑन स्ट्राइक। इस मरतबा चॉप करना चाहते थे, लोअर फुल टॉस गेंद थी, बल्ले के अंदर लगी विकेट कीपर के पास। चांगलं षटक आतापर्यंत, 1 विकेट या ओव्हर मध्ये। पंकज पाटील टॉस जिंकल्यानंतर बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला कॅप्टनने आणि तो सार्थ ठरवावा लागेल, कारण 2 मॅच मध्ये हारलेत, एका मॅच मध्ये जिंकलेत। पालघरचे हे खेळाडू ताई पॅकर्स अमर परुळेकर यांचा हा संघ मैदानामध्ये उतरलाय। ताई पॅकर्स पालघर। पंकज पाटिल बहुत ही एक्सपीरियंस गेंदबाज है। इस मरतबा गेंद हवा में जरूर थी, स्क्वायर ऑफ द विकेट खेला था। जब तक के बैकवर्ड पॉइंट के खिलाड़ी पहुंचते 1 रन से खाता खुलता हुआ वीरू वाघेला का। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 4 रन 1 विकेट। आप सामना करेंगे नेमिश पंकज पाटिल का। नेमिश सामना कर रहे हैं पंकज का। जड़ में गेंद बल्ले को लगी है, निकली थी। शॉर्ट स्क्वायर लेग पे गेंद को उठाया। पहला ओवर बहुत ही कसा हुआ किया, जो जरूरत थी ताई पैकर्स को। पंकज ने 5 रन दिए, कुणाल सर, और 1 विकेट लिया। नक्कीच चांगली गोलंदाजी आणि पहिले षटक टाकण्यासाठी 3 मिनिटं 20 सेकंदाचा वेळ घेण्यात आलेला आहे। 3 मिनिट आणि 20 सेकंद झालेले आहेत। लक्षात घ्या, तुम्हाला 32 मिनिटांमध्ये 6 ओव्हर इथे डिलिव्हर करणं गरजेचं आहे। फर्स्ट ओव्हरचा खेळ संपतोय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 5 धावा 1 फलंदाज बाद। बालाजी RAR सौराष्ट्र या मॅच मध्ये। एंड ऑफ द फर्स्ट ओवर, 5 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। नॉट अ वेरी गुड स्टार्ट फ्रॉम बिग नेम बालाजी RAR सौराष्ट्र। यू आर वॉचिंग लेट महेंद्र दादा कप फ्रॉम श्री गुरुदत्त चौटा हिरवा क्रिकेट ग्राउंड मानकोली भिवंडी। वेलकम ऑल ऑफ यू फ्रॉम ग्रामीण धनवान दीना पाटिल साहब। अ ब्यूटीफुल इवनिंग हियर एंड द मैच बिटवीन थाई पैकर्स पालघर एंड बालाजी सौराष्ट्र। This time try to blind swing, fine delivery,
pitching on the good lane spot and dropping Nimesh on the body. Dhananjay. Dhananjay Naik, first delivery very good indeed, pitching on the good lane spot and dropping Nimesh on his body. आणि कॅप्टनही होता तो जाई टीमचा, ज्या वेळेला ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये त्याने चांगला परफॉर्मन्स दिला होता. एक मातब्बर खेळाडू आहे जाई टीमचा धनंजय नाईक. Here goes the Dhananjay Naik. But this time bowler back drive, beautifully played down the ground. No chance for anyone. Ball is traveling all the way to the boundary for 4. Fantastic shot. कडक स्ट्रेट ड्राईव्ह इथे दाखवत असताना बरोबर बॉटम हँडचा वापर केला. बॅकलिफ्टला थोडस खाली ठेवला आणि समोर मारला. ज्या पद्धतीने ते धावा येतील खोदून काढला अक्षरशः. फुलर लेनचा बॉल होता, मिड ऑफ आतमध्ये होता आणि स्ट्रेट मारत असताना 4 धावा वसूल केल्यात बॅटर निमेशने. Beautiful stroke indeed from Nimesh. Down the wicket for 4. The score moves up to 9. Here we watch Dhananjay Naik. This time balloon in the air, no chance to mid off. Once more down the ground. We wait for umpire signal. Relay fielding is there. Finally Nimesh gets 2. 2 धावा इथे ऍड होतील. 2 धावा, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. Two more to total now. Another helicopter stroke indeed. Straight to long on. Long on is very stylish, and enough time batsman gets another single. Nimesh showing his class now, and his score is 12. हो क्लास दाखवलाय बॅटिंग मधला निमेशने. Bosto Viru Agela, who chopped his ball in straight to follow through, well stopped from bowler on his follow through, and there will be no runs. 7 रन आलेत या ओव्हर मध्ये आतापर्यंत. धनंजय नाईक पॉवर प्ले मध्ये शांत ठेवले टीम बालाजी RAR सौराष्ट्रला. पालघर ताई पॅकर्स या टीमने या मॅच मध्ये. Dhananjay Naik. This time beautifully played. Reverse stroke indeed. Reverse sweep between gully and backward point all the way to the boundary for 4. चांगलं टायमिंग, हँड अँड आय कोऑर्डिनेशन पहा. ज्या पद्धतीने रिव्हर्स स्वीपचा हा चौकार इथे मारलाय, ज्या पद्धतीने ऍक्शन रिप्ले आणि रिव्हर्स लॅप करत असताना सरळ बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा मिळतात. गली आणि बॅकवर्ड पॉइंट मधून सुईतून धागा काढावा अगदी तसाच बॉल काढलाय दोन्ही फिल्डरच्या कॅप मधून. आणि या चौकाराच्या मदतीने 2 ओव्हरचा पॉवर प्ले इथे संपलाय. धावा झालेल्या स्कोर बोर्डवर पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 16 रन, 1 विकेट की नुकसान पर टीम बालाजी RAR सौराष्ट्र. आणि 2 ओव्हर डिलिव्हर करण्यासाठी 7 मिनिटांनी 40 सेकंद घेण्यात आलेले आहेत टीम ताई पॅकर्स पालघर. दूसरे ओवर में निमेश अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. उन्होंने अच्छे रन बनाए. 2 ओवर की समाप्ति के बाद रन बने 16. गेंदबाजी के लिए मरता क्या ना करता पंकज पाटिल को कंटिन्यू रखा गया है. बहुत ही अनुभवी गेंदबाज है. टॉल मैन है. ऑस्ट्रेलिया के टॉम मोदी की तरह ऊपर हाई बैकम एक्शन है उनका बॉलिंग का. पहली गेंद स्वीप कर दिया है, खड़े खड़े लेफ्ट स्वीप है. गेंद गैप में ट्रैवल हो रही है. हरी घास पे आग लगाती हुई बॅकवर्ड स्क्वाड एक बाउंड्री के बाहर 4 रन. कडक स्वीप शॉट. आणि सध्या तर आपण पाहतोय सौराष्ट्राच्या प्रत्येक बॅटर स्वीप शॉटचा अंदाज दाखवतात. एक वेगळा अंदाज. पायात बॉल होता मिडल स्टिक आणि लेग स्टिकच्या मध्ये आणि त्याला स्वीप करत असताना झाडू शॉट इथे मारून चौकार वसूल केल्या पहिल्याच बॉलवर. टीमची धावसंख्या या चौकाराच्या मदतीने 20. Nimesh looking very confident. Look at that, so elegant, so lovely, just looking like a wow. पंकज पाटिल हुक किया है, कोई खिलाड़ी नहीं है और गेंद जा रही है इस वक्त लॉन्ग लेग का बाउंड्री के ऊपर. 6 रन. क्या कमाल का शॉट खेला है निमेश ने. पंकजकडे हाईट आहे, त्याचा फायदा बॅटरने आता उचललाय. जसा बॉल आपटला पंकजने लगेच हुक शॉट
ऍक्शन मध्ये आला आणि बरोबर लॉंग लेगला हुक करत असताना बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा बुक केल्या 6. चांगलं टायमिंग 1 पर दी ओव्हर ही वॉर्निंग देत असताना पंकजला टीमची धावसंख्या पहिल्या 2 बॉलवर 10 धावा झाल्या. 26 रन. हालांकि बाउंसर जरूर था लेकिन ज्यादा पीछे रखा हुआ बाउंसर था. एंगलिंग इज बॉडी एंड हुक्स दैट बॉल. Terrific timing, fantastic stroke indeed. पंकज पाटिल, निमेश कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं. निमेश इस मर्तबा छोड़ दिया वाइड. प्रेशर थोड़ा सा महसूस कर रहे हैं पंकज पाटिल. रिव्यू लिया वहां पर फील्डिंग साइड ने. अंपायर के जजमेंट को चैलेंज किया है. इसके बाद अगला मुकाबला रेड डेविल्स शिफा स्ट्राइकर मुंबई 2-2 हाथ लेंगी NB11 पुणे नासिक से. दोनों कैप्टन को तैयार रहना है और मेरे ख्याल से पुणे का वो आखिरी मैच रहेगा. तीसरे अंपायर की मदद ली गई है. टेक्नोलॉजी का बहुत जबरदस्त टेनिस क्रिकेट में इस्तेमाल हो रहा है और 70-70 की टीम दूध का दूध और पानी का पानी करती हुई. स्वागत है आप सभी का. सुहानी शाम में दीना पाटिल साहब, ओमकार युवा सेवा संस्था भिवंडी, दीना पाटिल साहब के साथ ओमकार युवा सेवा संस्था भिवंडी की तरफ से. इट्स अ वाइट. रिव्यू लॉस्ट होता हुआ एक. पंकज पाटिल निमिष के लिए स्विंग किया है. फिर गेंद गैप में ट्रैवल हो रही है. बढ़िया फील्डिंग वहां पर अपने टीम के लिए लगभग 3 रन बचाते हुए. वीरू बाबरे होता डीप मध्ये की चांगला यंगस्टर आहे. यंग टॅलेंट आहे या टीमकडे. अनेक असे खेळाडू आहेत जेवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये कधी उतरलेले नव्हते, परंतु तो एक्सपिरियन्स यांना या स्पर्धेच्या माध्यमातून मिळतोय. याच्यामध्ये अमर परुळेकर यांचा मोठा सिंहाचा वाटा राहिलाय आणि अनिकेत राऊतचा देखील. अब की बार गेंद को तान दिया आसमान में. गेंद हवा में है. फील्डर के लिए कोई मौका नहीं. गेंद आउट ऑफ पार्क जाती हुई तारामंडल में 6 रन. चांगलं टायमिंग, भव्य फटका, भव्य षटकार. ज्या पद्धतीने आता आक्रमण सुरू झालंय पंकजवर. पहिल्या ओव्हरमध्ये त्याने फक्त पॉवर प्ले मध्ये 5च रन दिले होते आणि त्यामध्ये एक विकेट देखील त्याने घेतली होती. सिकंदर बट्टीला त्याने LBW केलं, परंतु त्याच्यानंतर त्याच्या विरुद्ध सातत्याने आक्रमण होते. विरुबा वाघेलाच्या बॅटमधून हा सिक्सर. रिवर्स खेला है. गेंद आसमान में फील्डर से दूर टिप्पा खाया है. रिवर्स स्वीप किया था 2 रन. कहते हैं एक ही रन लिया है. कहते हैं कि घी अगर सीधी उंगली से निकल रहा हो तो टेढ़ा नहीं करना चाहिए. क्या दिलकश शॉट खेला था उसके बाद अनऑर्थोडॉक्स क्रिकेट. यस, एक षटकार आला, त्याच्यानंतर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत. त्याला माहिती आहे धावा आल्यात या ओव्हरमध्ये, परंतु त्याच्यामध्ये यश मिळालं, परंतु जो रिझल्ट पाहिजे होता तो मिळालेला नाहीये. एकच मिळाली. निमेश को हवा में बढ़िया कैच. कवर पॉइंट पे वाइड ऑफ वाली थी और निमेश 20 रन बना के आउट. एक्झॅक्ट 12 मिनिटं घेण्यात आलेले आहेत 3 ओव्हर डिलिव्हर करण्यासाठी. ताई पॅकर्स पालघर या टीमच्या माध्यमातून 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि आता दुसरी विकेट गमावली आहे टीम बालाजी RAR सौराष्ट्र यांनी. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आहेत 35. स्क्वेअर ड्राईव्हचा प्रयत्न होता आणि चांगला झेल कव्हर पॉइंटला टिपण्यात आला. फलंदाज निमेश आउट होतोय. न्यू बॅटर मैदानामध्ये येईल दीपक गढ़वी. आपको लगता नहीं कि शॉट अधूरा खेला था, वहां पे ताकत नहीं थी? आधा अधूरा शॉट हो, ज्ञान हो, हकीम हो या प्यार हो, सब नाकाम कर देते हैं. बिलकुल, सब घातक होते आणि इथे अगदी तसाच प्रयत्न होता. डबल माइंड होता, खेळू की नको. शेवटी बॅट फेकली बॉलवर. स्क्वेअर ड्राईव्हचा प्रयत्न झाला आणि हातात खेळला फटका तिथे आउट होतोय. 3 ओव्हर संपलेले आहेत. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात स्कोर बोर्डवर 35. चौथ्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी धनंजय नाईक. धनंजय नाइक को कंटिन्यू रखा है. नए बैटर दीपक गढ़वी नॉन स्ट्राइक पे हैं, जबकि सामना कर रहे हैं वीरू वाघेला. वीरूबा वाघेला धनंजय नाइक का. जिस तरह कुणाल सर ने कहा कि
धमाका बिग बैश ग्रामीण में कमाल का परफॉर्मेंस रहा था धनंजय नाइक का। यही कारण है कि डिस्ट्रिक्ट लेवल पर उनको चुना गया है। धनंजय नाइक फुल टॉस गेंद जोर से जरूर मारा है और गेंद भी मैदान के बाहर काउ कॉर्नर में 6 रन। नॉट इजी अगेंस्ट दी हाई फुल टॉस। चांगलं टायमिंग, भव्य फटका धनंजय नाईकच्या विरुद्ध एअर स्ट्राईक करायला सुरुवात झाली आहे आणि विरुबा वाघेला आल्यानंतर धावा घेऊन आलाय या टीम साठी असं म्हणायला हरकत नाहीये। तो एक इंटेंट दिसतोय फलंदाजीमध्ये। आक्रमण इस मर्तबा बढ़िया स्ट्रोक, छोटी बैकलिप से कवर ड्राइव लगाते हुए 1 रन। वो जो सिक्सर गया वहां पे हमारे जो ट्रैफिक पुलिस कर्मी है उन्होंने उस कैच को लिया है। क्या बात है, ये गाड़ियां भी इसी तरह पकड़ दें जिस तरह कैच पकड़ा है। स्वागत है आप सभी का, तमाम हमारे ट्रैफिक पुलिस कर्मियों का। तुम्हाला तर धोकाच नाहीये, तुमच्याकडे गाडीच नाहीये। कट करने की कोशिश, उछाल कम था, बल्ले के अंदर लगी, पहले बाउंस पे गई विकेट कीपर के पास। त्यांचंही काम खूप महत्वाचं असतं। ट्रॅफिकचे रूल्स अँड रेग्युलेशन तुम्ही पाळणं गरजेचं आहे। हेल्मेट परिधान करणं, 4 व्हीलर चालवत असताना सीट बेल्ट घालणं, या सगळ्या गोष्टीचा महत्त्वपूर्ण संदेश ते नेहमीच आपल्याला देत असतात आणि त्यांचंही ते काम आहे और होना भी चाहिए। इस मर्तबा वाइड यॉर्कर थी, चॉप के स्टाइल में गेंद को एक्स्ट्रा कवर में खेला है 1 रन। सिंगल येते आणि शेवटी रोड सेफ्टी खूप महत्वाची आहे आणि ट्रॅफिक पोलीस इथे उपस्थित आहेत। सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे। आपल्या महाराष्ट्र ब्रीद वाक्य पोलीस दलाचं आपल्या सगळ्यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे। एक सिंगल येते, टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 43 आणि त्यांना आपल्या स्क्रीनवर दाखवलं जात आहे। आपल्या वेळातला वेळ काढून ते क्रिकेटचा आनंद घेत आहेत। ये बढ़िया शॉट है, गेंद निकल गई, स्कोर ऑफ द विकेट। ओ माय गॉड, व्हाट अ एफर्ट। 2 रन अपने टीम के लिए बचाते हुए डीप में। देखिए हमारे तमाम ट्रैफिक पुलिस कर्मियों से ये रिक्वेस्ट है, आपको हमारे वीआईपी मंच पे आना है। दीना पाटिल साहब आपको वीआईपी मंच पे बुला रहे हैं, भले से 5 मिनट आपको वीआईपी मंच पे आना है। आपका हार्दिक स्वागत है। 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 45। धनंजय नाइक ओ कुछ अलग ही करना चाहते थे, कुछ अलग ही। ये क्लास अंपायरिंग, ये है क्लास अंपायरिंग। वो पहिलेच स्विच करण्याचा प्रयत्न होता आणि ते अंपायरने लवकर ओळखलं आणि तिथे लगेच सांगितलं हा डॉट बॉल आहे। शशी साटम तिथे पंचांच्या भूमिकेत आहेत। 16 मिनिटांनी 25 सेकंद घेण्यात आलेले आहेत, म्हणजे 16.25 मिनिटांमध्ये 4 ओव्हर डिलिव्हर्ड करण्यात आलेले आहेत। चांगला ओव्हर रेट राखलाय ताई पॅकर्सने। 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर धावा आपल्याला पाहायला मिळतात 45। हमारे ट्रैफिक पुलिस कर्मियों से रिक्वेस्ट है, आपको हमारे मंच पे आना है। 4 ओवर की समाप्ति अच्छा टोटल है, लेकिन फर्क है कि दिन का मुकाबला है। लेकिन बचे हुए 3 ओवर में क्या होगा, आइए सुनते उस आवाज से जिसने आईपीएल में रंग भरा। झोपला ते सुपला, झोपला आणि सुपला वो काफी चला था जब उस शॉट को खेला था मैक्सवेल ने, सूर्य कुमार ने। T20 वर्ल्ड क्रिकेट में रंग भरा, इंटरनेशनल मैचेस किए, प्रो कबड्डी किया, टेनिस क्रिकेट में मराठी में उनकी आवाज बहुत जरूरी है और वही जरूरी आवाज आपके साथ सर कुणाल दाते। 4 ओव्हरचा खेळ संपलाय आतापर्यंत। 17 मिनिटं त्याच्यानंतर झालेली आहेत आणि त्याच्यामुळे आता इथून पुढे तुम्हाला 2 ओव्हर डिलिव्हर करायचे आहेत 32 मिनिटाच्या आतमध्ये। ओव्हर नंबर 5 मध्ये वीरू बाबरे गोलंदाजीसाठी। पहिलाच बॉल, परत एक वेळा स्वीपचा अंदाज, अंपायरचा सिग्नल आहे नो बॉल। थ्रो येईल तोपर्यंत नो +1 अशा 2 धावा मिळतील। या चुका टाळाव्या लागतील आणि आता बॉलिंग टीमने DRS घेतलाय, बॉलिंगचाच ना, तुम्ही नो बॉल दिलताय, ओके। ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल चेक केला जाईल। यस, ओवर स्टेपिंग के लिए देखिए अंपायरिंग पैनल ने जो अंपायरिंग की है वो बहुत लाजवाब है। अगले 2 टीमों को तुरंत ही टॉस बॉक्स में रिपोर्ट करना है। खेलने वाली टीमें NB11 पुणे नासिक
और साथ ही साथ उनके रेड डेविल्स शिफा स्ट्राइकर मुंबई के कैप्टन। देखना है तीसरे अंपायर की मदद ली गई है, बहुत ही बिजी रहा है। नो बॉल, क्या कमाल की अंपायरिंग है कुणाल सर। अब फील्डिंग साइड के दोनों रिव्यू खत्म हो चुके, इट्स अ नो बॉल। रिव्ह्यू लॉस्ट, दोन्ही रिव्ह्यू गेलेले आहेत. आता फिल्डिंग साइड कडे रिव्ह्यू नाहीये या इनिंग मध्ये तरी, आणि त्यामुळे नो बॉल +1 अशा 2 धावा ऍड होतील आणि फ्री हिट असेल नेक्स्ट बॉल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 47. फ्री हिट बॉल. ऑन साइडला दिशा दिली आहे, ताकद झोकली आहे बॉल मध्ये, चांगली फिल्डिंग डीप मध्ये. एकच धाव मिळते फ्री हिटच्या बॉलवर. बॅटर विरुबा वाघेला आणि वीरेंद्र बाबरे या दोघांच्या दरम्यान आता हे चांगलं युद्ध रंगताना दिसेल. एक सिंगल आली आहे, टीमची धावसंख्या सिंगल बरोबर आतापर्यंत 48. अच्छी गेंद की थी फ्री हिट पे वीरेंद्र बाबरे ने. ग्रामीण क्रिकेट से इस ग्राउंड पे खेलते हुए बाबरे ने हमेशा बढ़िया परफॉर्म किया है. दीपक गढवी परत एक वेळा ड्राइव्ह करत असताना डीप मध्ये फिल्डर आहे, एक टप्पा घेत बॉल काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा मिळतील दीपक गढवीच्या खात्यामध्ये. चौकार 50 अप. अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. बालाजी RAR सौराष्ट्र टीमची धावसंख्या 52, 52 रन. Great shot, great shot. Look at that juicy half volley, slightly cross-batted stroke, a lofted drive, finding up very well. One bounce cross the cow corner for 4. 52, 52 रन. आता रन यायला सुरुवात झाली आहे, डेथ ओव्हर सुरू झाल्यात. परत एक वेळा फिरवण्याचा प्रयत्न होता, गती थोडीशी कमी केली, काढली या बॉलवरची, बीट केलं विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट. कमाल की नोकझोंक चल रही है यहाँ पर, कभी गेंदबाज हावी तो कभी बल्लेबाज हावी. लेग कटर किया था वहां पे. ये नोकझोंक, ये सारी गर्मा गर्मी आपको मिलेंगी लेट महेंद्र दादा चषक में डिस्ट्रिक्ट क्रिकेट ब्लास्ट पे. पुढचा बॉल वीरू बाबरेचा. दीपक साठी हा फुलर लेनचा बॉल होता, भरपूर चांगली दिशा दिली आहे. बॉल चालला कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने, खराब फिल्डिंग, बॉल निघाला, चौकार मिळेल. 4 धावा या ओव्हर मध्ये, दुसरा चौकार दीपक गढवीच्या बॅट मधून. Sloppy work there by the fielder. Interesting to see in replay. Look at that. Beautifully played between two fielder. Ball is racing to boundary. Fielder after it. But finally ball is racing under his hand through the covers for 4. 4 धावा येत आहे. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर अब तक 56. परत स्वीपचा अंदाज, हलकीशी अपील, आणखीन एक डॉट बॉल. चौकार मारल्यानंतर गती परिवर्तनवर जास्त विश्वास दाखवला वीरेंद्र बाबरेने. कमाल की नोकझोंक चली है, एक तुम्हारी तो एक हमारी. लास्ट बॉल या ओव्हरचा, आणि चौकार जेव्हा जेव्हा आला त्याच्या पुढचा बॉल डॉट बॉल टाकला वीरू बाबरेने. हाई बॉल डॉट बॉल आहे, ओव्हरची होते समाप्ती. 5 ओव्हरचा खेळ संपला आणि 5 ओव्हर डिलिव्हर करण्यासाठी बरोबर 21 मिनिटच घेण्यात आलेले आहेत ताई पॅकर्स पालघर कडून. थँक्यू सो मच. चांगला ओव्हर रेट त्यांनी राखला. 32 मिनिटाचा टाइम आहे 6 ओव्हरसाठी, आणि त्यांनी फक्त 21 मिनिटं घेतलेले आहेत या 5 ओव्हरसाठी. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम बालाजी RAR सौराष्ट्र धावा झाल्या 56, अब तक 56, 56. देखिए एज अ कमेंटेटर मेरा अपना ओपिनियन है कि आप जब समय कम लेते हैं तो बल्लेबाज को ज्यादा पिछली गेंद का सोचने का मौका नहीं मिलता है. यही कारण है कि आप पवन केने को देखिए, बहुत कम पीरियड में अपना ओवर करते हैं. भावेश पवार को देखिए, इंटरनेशनल क्रिकेट में अब रविंद्र जडेजा को देखिए, या फिर शाहिद अफरीदी को देखिए, बल्लेबाजों को सोचने का मौका नहीं मिलता है. 5 ओवर की समाप्ति, कुल रन बने 56, विकेटें गिरी है 2. हालांकि 2 अच्छे बैट्समैन वीरू वाघेला और उनके साथ दीपक गढ़वी, 2 बेहतरीन बैट्समैन पिच पर है. अक्षय घरत को मोर्चे पे लगाया गया है. देखना है कि क्या लक्ष्य रहता है ताई पैकर्स पालघर के सामने.
पहिला बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेर अंपायर शशी साटम यांचा इशारा वाईट बॉल. अक्षय घरत लास्ट ओव्हर मध्ये बॉलिंग करत असताना 6व्या ओव्हर मध्ये माफ करा 7 ओव्हरचा सामना 22 मिनिट झालेले आहेत आणि पहिला बॉल त्याने वाईट बॉल टाकलाय. एक्स्ट्रा रन मिळेल. साइड आर्म गेंदबाज हैं और साइड आर्म गेंदबाज को ये बहुत ध्यान रखना पड़ता है कि वो पिचअप कहां कर रहे. हवा में स्ट्रोक, कवर में फील्डर. हालांकि आपिस शॉट था, 1 रन आता हुआ स्कोर में 57 पे पहुंचा है स्कोर. बालाजी RAR सौराष्ट्र का टॉस हार के पहले बल्लेबाजी करती हुई. नितिन मात्रे काफी खिदमत कर रहे हैं शाय के साथ. नितिन मात्रे, अक्षय घरत. पुढचा बॉल हा बॉल सोडून दिला. अंपायरचा सिग्नल येतोय वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळताना दिसेल. अवांतरच्या स्वरूपामध्ये धावेमध्ये भर पडते आणि या ओव्हरमध्ये तुम्हाला हे वाईट बॉल थांबवावे लागतील, अन्यथा कठीण काम होईल. सेकंड इनिंग मध्ये धावा जास्त खर्च केल्या, एक्स्ट्रा धावा जर तुम्ही दिल्या तर या मॅच मध्ये एक रनचं महत्व आहे या मॅच मध्ये, कारण जिंकणं गरजेचं आहे. मस्ट विन मॅच आहे टीम पालघर साठी. पुढचा बॉल यावेळेला लॉफ्ट केला ऑन साइडला. फिल्डर धावतायत, 3 आलेत आणि ते खराब जजमेंट. तिन्ही फिल्डरच्या बरोबर मध्ये बॉल जाऊन पडतोय आणि 3 तिगाडा काम बिगाडा. कॅच ड्रॉप. खराब जज किया था वहां पर. हालांकि काफी देर तक गेंद आसमान में थी. डीजे प्यारी. पुढचा बॉल बॅकफुटला जात असताना पंच केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे, तिथे सिंगल मिळेल. आणि या सिंगल नंतर धावा येतात आता स्कोर बोर्डवर 62 धावा. लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने, चांगला फटका आहे. बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर, डाऊन दी ग्राउंड, लॉंग ऑफच्या वरती. 6 धावा, षटकार. टीम ताई पॅकर्सच्या टीमचे संघमालक अमर परुळेकर साहेब यांचे इथे आगमन झालं. आपलं सहर्ष स्वागत, सुस्वागतम. तर या 6 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 68 धावा. टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित राहायचे. परत एक वेळेला बॉल ऑन साइडला खेळला हवेत आहे. कॅच इटचा कॉल आणि यावेळेला कोणती चूक होणार नाही. फलंदाज बाद. न्यू बैटर अशफाक रबाडा. अशफाक रबाडा हैं बल्लेबाजी के लिए. बाएं हाथ के बैट्समैन हैं और डेथ ओवर के बहुत ही स्पेशल बैट्समैन है, क्योंकि आते ही बल्ला घुमाना जानते हैं. ये बढ़िया कैच था, बिल्कुल इंचेस इनसाइड द बाउंड्री लाइन. धावा झाल्यात आतापर्यंत स्कोर बोर्डवर 68 68 रन. 68 लॉस ऑफ 3 विकेट. लास्ट बॉल या ओव्हरचा. तुम्ही पाहताय स्वर्गीय महेंद्र दादा चषक. दीना पाटील साहेब समन्वयक, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, अध्यक्ष ओंकार युवा सेवा संस्था यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन. बॅटची कडा घेतली, थर्ड मॅनला जाईल बॉल बाउंड्री बाहेर. चौकार येतो आणि या चौकाराच्या मदतीने 6 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 72 72 आफ्टर 6 ओव्हर. Unconventional stroke. Look at that. Try to play through the cover. Thick outside edge. Uppish stroke indeed. Right of the fly slip. All the way to the third man boundary for 4. Lucky stroke indeed.
रन आना जरूरी है, रन किस तरह आ रहे हैं ये जरूरी नहीं। पेमेंट पूरा मिल गया वहां पर, चाहे फोन पे से मिले चाहे गूगल पे से। सहा ओव्हर 72 रन 72. ओव्हर नंबर 7 लास्ट ओव्हर मध्ये बॉलिंग साठी वीरू बाबरे लास्ट ओव्हर मध्ये गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल. टार्गेट आता सेट होत चाललंय. 72 धावा झालेले आहेत. 80च्या आतमध्ये 85च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल. हा बॉल पायावर टाकलाय, बॉल हवेत आहे. विकेट कीपर खाली, झेल टिपला जाईल. फलंदाज बाद. पहिला डॉट बॉल टाकल्याने विकेट आली आहे वीरू बाबरेसाठी. फिर अधिक कुछ करना चाहते थे, ये देखिए नजरें हट गई थी, लेफ्ट स्वीप खेलना चाहते थे, ऊपर लगी, आसमान में खड़ी रहेगी, बढ़िया कैच। जोगीराज राणा न्यू बैटर इन. बढ़िया जज किया था वहां पे विकेट कीपर ने। अभी भी वो टोटल नहीं बना है जिसकी ख्वाहिश की होंगी कप्तान ने। ये 72 रन झालेले आहेत. मी म्हणूनच मगाशी उल्लेख केला की 80च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल. परत एक वेळा चेंज ऑफ पेस, गती कमी केली, परिवर्तन, नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउट चान्स आहे. अंडरआर्म थ्रो केलाय. अंपायरचा सिग्नल येतो, टीम अंपायरची मदत, रनआउट चेक केला जाईल. अगली दोनों टीमों के कैप्टन को तुरंत ही टॉस बॉक्स में रिपोर्ट करना है। क्या कप्तान आ चुके हैं? यस, रेड डेविल्स शिफा स्ट्राइकर मुंबई के कैप्टन आ चुके हैं। आउट है OUT, रन आउट बैटर. गोल्डन डक पे आउट होके जा रहे हैं योगीराज राणा। नए बैटर, कल बहुत अच्छी बल्लेबाजी की थी। भरत राम बल्लेबाजी को आए हैं। हालांकि बहुत सी गेंदें तो नहीं बची है, 4 गेंदें बची है और स्ट्राइक भी उनके पास नहीं है। स्ट्राइक है अशफाक रबाडा के पास। बहुत गहराई तक बल्लेबाजी है। अगर हम देखें बालाजी RAR सौराष्ट्र के पास 72 लॉस ऑफ 5 विकेट. वीरेंद्र बाबरे, वीरूने या ओव्हर मध्ये कमाल केली. यंगस्टर आहे या टीमचा आणि शांत ठेवलंय बॅटर्सला. अशफाक चांगला पंच केला, कवसला. व्हॉट अ शॉट, शॉट ऑफ द इव्हनिंग. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. बिल्कुल सही कहा आपने, शॉट ऑफ द इवनिंग। बाबरे भी सोच रहे होंगे बाप रे क्या शॉट खेला है। ये देखिए दूर से बल्ला फेंका, गेंद एक्स्ट्रा कवर में ब्रायन लारा की तरह खेला हुआ स्ट्रोक है और गेंद हवा के साथ साथ घटा के संग संग। सही कहा सर आपने, शॉट ऑफ इवनिंग. पुढचा बॉल ऑन साइडला. बॅटचा स्विंग चांगला आहे परंतु बॉल पायावर जाऊन आदळला. अपील केली विकेट कीपर बॉलरने. अंपायर सांगतात लेग बाय. एक्स्ट्रा रन मिळेल. षटकारानंतर एक सिंगल एक्स्ट्राच्या स्वरूपात टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 79. अशफाक रबाडा को यहां से हम देखते हैं तो उनकी कदकाठी भी बिल्कुल वेस्ट इंडियन बल्लेबाजों की तरह है। काफी मजबूत कटकाठी के है आणि ती झलक दाखवली त्याने ब्रायन चार्ल्स लाराची. मागच्या बॉलवर जो षटकार त्याने मारला होता. आणि आता भरत राम स्ट्रायकिंग इनला खेळण्यासाठी सज्ज होईल. नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. परत एक वेळा एक चांगला बॉल वीरू बाबरेच्या माध्यमातून एक डॉट. नेक्स्ट मॅच मध्ये खेळणारे दोन संघ मुंबई पुणे हे दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळतील. रेड डेव्हिल शिफा स्ट्रायकर मुंबई
विरुद्ध NB11 धनकोडी पुणे नाशिक असा सामना आपल्याला पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच मध्ये. त्यानंतर रायगड सौराष्ट्र, परत एक वेळा फुलर लेनचा बॉल होता, गल्लीमध्ये फिल्डर आहे, तिथे सिंगल मिळेल आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या 80. ओव्हर नंबर 7 चा खेळ संपला. एक्झॅक्ट 80 धावा झाल्यात. 81 चं टार्गेट असेल ताई पॅकर्स पालघरच्या समोर. 81 टू विन. आणि आता वेळ झालेली आहे टॉसची. टॉस केला जाईल मुंबई आणि पुणे नाशिक या टीम मध्ये. जाऊया आमच्या मेन स्टेज वरती, ते होईल या नंतरच्या सामन्याचा टॉस. धन्यवाद. हॅलो टीम पुणे. पुणे टीम कॅप्टन या ठिकाणी टॉस साठी त्वरित दाखल व्हायचे. टीम पुणे. कॅप्टन मुंबईचे कॅप्टन आलेले आहेत. पुणे टीमचे कॅप्टन या ठिकाणी त्वरित दाखल व्हायचे आहे. हॅलो विनंती असेल अमर परुळेकर साहेब आपण या ठिकाणी यायचे. ताई पॅकर्स टीमचे सर्वे सर्वा आणि महाराष्ट्रातील प्रचंड क्रिकेट प्रेमी व्यक्ती म्हणून महत्व म्हणून ज्यांची ओळख आहे ते अमर परुळेकर साहेब आज या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. मुंबई एका बाजूला आहे रेड डेव्हिल सिफा स्ट्रायकर आणि दुसऱ्या बाजूला टीम पाहायला मिळते निलेश दादा बिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन पुणे यांच्यातील टॉस. मुंबई विरुद्ध पुणे ही मॅच पाहायला मजा येईल. अमर परुळेकर साहेब आमच्याशी जोडले गेलेले आहेत. ते क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व. आज ताई पॅकर्स अख्ख्या भारतभरामध्ये ताई पॅकर्सचा बोलबाला पाहायला मिळतो आणि ताई पॅकर्स टीमच्या मागे कोण असेल तर ताई पॅकर टीमचे सर्वे सर्वा अमर परुळेकर साहेब प्रभादेवी दादर आपल्यापर्यंत आज या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. टॉस केलाय आणि यस टेल्स टॉस जीता है. टॉस जीतकर क्या फैसला होगा उमर भाई? कुछ मैच जीते हैं, कुछ मैच हारे हैं और किस तरह से रणनीति होगी इस मैच में और फैसला? हम लोग सबसे पहले फील्डिंग करेंगे और ये बहुत इंपॉर्टेंट मैच है मुंबई के लिए और कुछ भी करके ये हम लोग को ये मैच जीतेंगे तो फिर आगे के मैच के लिए हम लोग को थोड़ा इजी होएगा क्योंकि पॉइंट्स टेबल में थोड़ा हम लोग 2 मैच हो जाएगा. ये मैच में हम लोग को कम से कम मेरे को रोक के हम लोग को जीतना है. कुछ टीम में चेंजेस? आर्यन बोहेर को हम लोग ने लाया. आयकॉन एक बड़ा है. बहुत सारी शुभकामनाएं. कृष्णा आता या मॅचमध्ये ही मॅच आता कोणत्याही परिस्थितीत जिंकायला लागेल कारण 3 पराभव आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर 1 विजय आहे. म्हणजे ही मॅच स्पर्धा तुमच्यासाठी संपलेली नाहीये. 1 विजय तुम्हाला स्पर्धेत कायम ठेवणार आहे. काय म्हणाल? आता परत बॅटिंग आलेली आहे. मागच्या मॅचमध्ये जे चुका झाल्या त्या या मॅचला आम्ही करणार नाही आणि ज्या आधीच्या मॅचमध्ये जे आम्ही बॅटिंग केलेली तशीच बॅटिंग करून हे मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीमला. उमर भाई आपल्याला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत आणि जाऊयात चालू मॅचच्या दुसऱ्या डावाकडे ज्या ठिकाणी व्हॉइस ऑफ भिवंडी म्हणजे सिद्दीक बाबे सरांचा आवाज आणि IPL ची मखमली आवाज कुणालजी दाते सरांचा आवाज असेल. पाहत राहा 70-70 स्पोर्ट्स. टार्गेट आहे या मॅच मध्ये 81. अमर परुळेकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत. ताई पॅकर्स प्रभादेवी पालघर या टीमचे ते संघमालक आहेत. चला ओपनिंग बैटर आलेले आहेत. फील्डिंग लावून घ्या. चलो मुकाबला शुरू करना टीम सौराष्ट्र. टारगेट 81. 81 रनों की चुनौती.
धन्यवाद चंदू शेट्टी जी। आइए दोस्तों लौट चलते सुहानी शाम की तरफ। सूरज अब मगरिब में डूबने की तैयारी में और आप देख रहे हैं इम्पैक्ट प्लेयर घेतलेला आहे राजेश नायडू। किसकी जगह पर? निमिष की जगह पर। थैंक यू सो मच। राजेश नायडू इम्पैक्ट प्लेयर लिया गया है। ग्रामीण धनवान साथ ही साथ ओमकार युवा सेवा संस्था के अध्यक्ष दीना इंटरप्राइजेस के मालिक दीना पाटिल साहब की तरफ से आप सभी का हार्दिक स्वागत है। स्वागत है ओमकार युवा सेवा संस्था भिवंडी की तरफ से। स्वागत है उमाकांत पाटिल साहब की तरफ से, उपाध्यक्ष हैं। खेल की शुरुआत होती हुई पहली गेंद ऑन ड्राइव करते हुए लॉफ्टेड, पीछे प्रोटेक्शन है। नील केनी का 1 रन से खाता खुलता हुआ ताई पैकर्स पालघर का लक्ष्य उनके सामने 81 रनों का है। वीरू बाबड़े सामना कर रहे हैं। इस मर्तबा कमाल का शॉट खेला है, पिकअप स्ट्रोक है, गेंद निकल गई है बैकवर्ड ऑफ द स्क्वायर। 6 रन। व्हाट अ शॉट, मैग्निफिसेंट हिट। अशफाक रबाडा के शॉट का जवाब दिया जा रहा है। उन्होंने अगर लारा की तरह मारा था तो वीरू बाबड़े ने इस शॉट को सूर्य कुमार यादव और एबी डिविलियर्स की तरह मारा है। कमाल का स्ट्रोक, क्या पिकअप शॉट खेला है यहां पर। बिल्कुल एक लम्हे के लिए लगा था कि कहीं नो लुक शॉट तो नहीं खेल रहे। कमाल का स्ट्रोक। बाबड़े बहुत अच्छे ऑलराउंडर हैं। युवा सुरेश नाथ कल बहुत अच्छी गेंदबाजी की थी। डेड बॉल का इशारा, ऑन फील्ड अंपायर का 7 रन। सुरेश नाथ लेफ्ट आर्म राउंड ही स्टंप जाते हुए फिर अपने स्टेप में चुके हैं। फिर डेड बॉल, खुद से नाराज हैं। ये बहुत कम देखने को मिलता है कि 2 मर्तबा आप मिस स्टेपिंग करें। आके समझाए वहां पर उनको दीपक गढ़वी ने। सुरेश नाथ क्या गजब का स्ट्रोक खेला था वीरेंद्र बाबड़े ने। वीरू बाबड़े के नाम से जाने जाते। हल्के हाथों से गेंद को टर्न किया, 1 रन तेज लिया। दूसरे के लिए जाना चाहते थे, मना किया। झपटते हुए देखा डीप से फील्डर को। चांगला निर्णय। दोन्ही हे जे खेळाडू आहेत हे चांगले यंगस्टर आहेत आणि पीडीटीपीएल चा मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार निहिल किनीने जिंकला होता। मॅन ऑफ द सिरीजची ती बाईक त्याने जिंकली होती या हंगामामध्ये आणि त्याच्यामुळे या दोन्ही यंगस्टरवर आता नजरा खेळलेल्या असतील। पालघर जिल्ह्याच्या क्रिकेटमध्ये यांचं योगदान किती महत्त्वाचं ठरेल हे आपल्याला समजेल। सुरेश नाथ की अगेन इस मर्तबा ऑन ड्राइव करते हुए आउटफील्ड में फ्रंट फुट पर नील केनी थोड़ा सा फंबल किया, नजर हटी, मानो दुर्घटना घटी। बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट, 2 रन पूरे। हा ऍडव्हान्टेज आहे यंगस्टर असण्याचा। सळसळतं रक्त तुमच्या धमन्यामध्ये वाहताना अशा परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीमध्ये थोडासा फंबल झाला फिल्डर त्याचा फायदा घेतला दोन्ही फलंदाजांनी। दोन्ही यंगस्टर ताज्या दमाचे नव्या दमाचे खेळाडू आहेत आणि सध्या धावा करतायत। सुरेश नाथ इस मर्तबा बल्ला फेंकना चाहता, फॉलो किया था, देखा कि बल्लेबाज लेग स्टंप के बहुत बाहर निकले हैं, नब्स को पकड़ के गेंद की थी, वाइड यॉर्कर। निहिल केनी सामना कर रहे सुरेश नाथ का। जड़ में गेंद, हेलीकॉप्टर ड्राइव, जोखिम भरा रन, क्या पूरा हुआ है या नहीं, तीसरे अंपायर की तरफ गए ऑनफील्ड अंपायर। अंतरराष्ट्रीय क्रिकेट में 14 नवंबर 1992 को जॉन्टी रोड्स के थ्रो पे सबसे पहले सचिन तेंदुलकर को आउट किया था, जब सचिन ने
11 रन बनाए थे, एक चौका लगाया था, लेकिन टेनिस क्रिकेट का रिकॉर्ड लेजेंड ऑफ भिवंडी विलास आर के शो नगर अध्यक्ष चषक 2000 में हुआ था, जब 9 फरवरी को बीसीसी बोरियोली पड़गा के विकेटकीपर बैट्समैन आउट हुए थे पहले। तीसरे अंपायर की तरफ गए ऑनफील्ड अंपायर। 14 नवंबर वैसे भी इंटरनेशनल क्रिकेट में काफ़ी माने रखता है। 14 नवंबर 1993 को जॉन्टी रोड्स ने ब्रेबोन स्टेडियम में वेस्टइंडीज़ के खिलाफ 5 कैच पकड़े थे और उन्हें उस कैचेस के लिए मैन ऑफ द मैच का अवार्ड दिया गया था। अंपायरिंग बहुत ही लाजवाब हुई है इस पूरे स्पर्धा में। छोटी छोटी बातों को बहुत अच्छा कवरेज दिया है 70-70 स्पोर्ट्स ने। मिशन 10 लाख की तरफ बढ़ रहा है 70-70 स्पोर्ट्स। समय लिया जा रहा है, कभी निर्णय बहुत ही क्लोज रहते हैं। तीसरे अंपायर को जब पूछा जाता है तो बल्लेबाज का जो कलेजा है वो हलक में आके अटक जाता है, क्योंकि तीसरे अंपायर का निर्णय अंतिम रहता है। जिस तरह भारत में अदालत आलिया सुप्रीम कोर्ट का निर्णय अंतिम रहता है, अभी भी डिसीजन स्टिल पेंडिंग। We are still awaiting the third eye decision. ताई पैकर्स 81 का लक्ष्य का पीछा कर रही है। पहला ओवर चल रहा है। सुहानी शाम में आज आपके साथ है मिस्टर आईपीएल सर कुणाल दाते, मिस्टर जुन्नर एंड मिस्टर मुंबई कमेंट्री के सर चंदू शेट्टी जी, और बहुत ही सुरीली आवाज़ और अंदाज अपना अपना जयेश भोसले जी। नॉट आउट। एक रन आया पिछली गेंद पे, कुल स्कोर आगे बढ़ता हुआ 11 पे पहुंचा है। बेल ज्यावेळेला स्टंप वरून निघाली त्यावेळेला बॅट ड्रॅग झाली आणि त्याचमुळे अंपायरने थोडासा वेळ घेतला आणि त्यानंतर डिसिजन आला नॉट आउट चा निर्णय येतोय। सिंगल येते, टीमची धावसंख्या 11। 11 पे पहुंचा है स्कोर बिना किसी विकेट के, 11 विदाउट लॉस। पहले ओवर की समाप्ति रन बने 11 बिना किसी विकेट के। बचे हुए जो 6 ओवर हैं वहां से 70 रन चाहिए, जो आस्किंग रन रेट है अब 12 के करीब लगभग पहुंचता हुआ। पहली गेंद बहुत खूबसूरत कवर ड्राइव खेला है, जाजिबुल नजर स्ट्रोक है, गेंद कवर बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रन। व्हाट अ शॉट, कमाल का स्ट्रोक खेला है। चूजी ऑफ वॉली थी, अंडर द आई प्लेट, सुपर्ब स्ट्रोक इंडेड। लुक एट दैट, सो एलिगेंट, सो लवली, जस्ट लुकिंग लाइक अ वाव। क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, क्रिकेटचा तंत्र शुद्ध फटका, मनोरंजन करणारा फटका, डोळ्यांचं पारणं फेडणारा फटका। ज्या पद्धतीने हे फटके सजवले जातात, दोन्ही यंगस्टर आहेत, चमकदार कामगिरी करावी लागेल। धावा वाढल्यात 15। कमाल का शॉट नील केनी से, वाघेला
इस मर्तबा टिपिकल पावर प्ले स्ट्रोक है, एक्स्ट्रा कवर के सर के ऊपर से बैक टू बैक दूसरा चौका. दिस इज द क्लेवर बैटिंग. लॉफ्टेड एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह, थोडासा स्लॉट मध्ये बॉल होता, थोडासा पुढे टाकण्याचा प्रयत्न झाला कारण पहिल्या बॉलवर चौकार आला आणि त्याला देखील बरोबर ड्राईव्ह करत असताना एक्स्ट्रा कव्हर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये होता, त्याच्या डोक्यावरून बॉलला पाठवलं. पॉवर प्ले सुरू आहे, पॉवर प्लेचा फायदा घेतलाय निहिल केनीने. मी मगाशीच देखील म्हटलं होतं की PDTPL मध्ये मॅन ऑफ द सिरीजची बाईक त्याने जिंकली. या हंगामामध्ये पालघर डिस्ट्रिक्टचं क्रिकेट त्याने गाजवलंय आणि सध्या तो पालघर जिल्ह्यासाठी खेळत असताना या स्वर्गीय महेंद्रदादा चषकामध्ये त्याच्याकडून अपेक्षा वाढल्यात आणि त्याच्या बॅटमधून त्या धावा येत आहेत. कमाल का स्ट्रोक का. देखिए ड्राइव भी कितना खूबसूरत लगाया था, बिल्कुल कदमों को हल्का सा आगे निकाला था, गेंद के ऊपर जाके आंखों के नीचे ड्राइव लगाया था. वीरू वाघेला पे 2 चौके नील केनी लगा चुके हैं. इस मरतबा अच्छी गेंद थी, कट के अंदर की जानी भाई, लूज बॉटम एंड पुश मिड ऑन पे 1 रन. सेन्सिबल क्रिकेट. माहिती आहे मागच्या 2 बॉलवर 2 चौकार आलेत, कुठेतरी आपल्या पार्टनरला स्ट्रायकिंग एंडला आणणं गरजेचं आहे आणि असाच जर खेळ सुरू राहिला तर नक्कीच हे टार्गेट थोडंसं सोपं राहील पालघर टीमसाठी आणि हा सामना त्यांच्यासाठी जिंकणं महत्वाचं आहे कारण या अगोदर ते पराभूत झालेले आहेत. या स्पर्धेमध्ये 2 मॅच मध्ये एकच सामना त्यांनी जिंकलाय. उलटफेर हो रहा है पूरे ग्रुप में. अच्छी वापसी वाइड यॉर्कर थी और पैर नहीं चले थे बल्लेबाज वीरू बाबड़े के. त्याच्या समोर वीरूबा वाघेला आहे आणि दोन्ही हे जे खेळाडू आहेत वीरू प्रसिद्ध आहेत त्या जिल्ह्यासाठी. परंतु आज आपण पाहतोय थोडेसे बदल आहेत सौराष्ट्र टीम मध्ये आणि चांगला खेळ सौराष्ट्र टीमने या संपूर्ण स्पर्धेमध्ये केलाय. 2 सामने जिंकलेत, एका सामन्यामध्ये ते पराभूत झालेत आणि लास्ट बॉलवर पराभूत झाले ज्यावेळेला रन चेस करण्यासाठी सेकंड मॅच मध्ये ते उतरले होते फक्त 2 धावेने. त्याच्यामुळे या टीमने भरपूर चांगला परफॉर्मन्स दिलाय या टेनिस क्रिकेट ब्लास्ट मध्ये. वीरू वाघेला वीरू बाबड़े के लिए पेस से बीट किया, वहां पर लगातार परेशान है और उनका रिएक्शन भी आ रहा है. भूल गए कि सांप गुजर जाए तो लकीर पीटने से कुछ नहीं होता है. काल असलं मोटवाने काय बॅटिंग केली होती, आज कदाचित तो थोडासा इंजर्ड आहे आणि इथे पेसने बीट केले वीरूबा वाघेलाने आणि बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेत लास्ट बॉल या ओव्हरचा. वीरूबा वाघेला मुड़ते हुए लोधा सिटीएन से. बाबड़े को हेलीकॉप्टर उड़ाना चाहे, एलिवेशन ज्यादा नहीं मिला है, डीप वाइडिश मिड ऑन पे गेंद को उठाया है, 1 रन आता हुआ. ओवर समाप्त होते हुए 2 पावर प्ले का कोटा खत्म हुआ है. बहुत ही पॉजिटिव रिप्लाई हम देख रहे हैं टाई पैकर्स पालघर का. 21 रन बने, कोई विकेट नहीं गिरा है. बचे हुए 5 ओवर में एग्जैक्टली 60 रन चाहिए. एक्झॅक्ट 21 धावा झालेल्या आहेत आणि अजूनही 60 धावा करायचे आहेत. 2 ओवर के लिए समय अपने लिए 6 मिनट. टीम सौराष्ट्र 32 मिनट्स आपके पास होंगे 6 ओव्हर्स के लिए. तर 2 ओव्हर इथे कंप्लीट झाल्यात आणि 2 ओव्हरसाठी 6 मिनिटं घेतलेत. 21 धावा झाल्यात. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर पॉवर प्ले चांगला राहिला दोन्ही यंगस्टरसाठी, निहिल केनी आणि वीरू बाबरेसाठी. दोघांनी चांगल्या धावा केल्यात. वीरू बाबरेने 1 6 मारलाय, दुसऱ्या बाजूला निहिल केनीने 2 बाउंड्रीज आतापर्यंत त्याच्या खात्यामध्ये जोडलेले आहेत आणि अशा पद्धतीमध्ये 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 21 धावा झाल्यात आणि आता इथून पुढे 5 ओव्हरमध्ये 60 धावा करायचे आहेत आणि आस्किंग रन रेट रिक्वायर्ड रन रेट आहे तो मात्र 12 वर पोहोचलाय. एक प्लस पॉइंट पालघर की तरफ ये जा रहा है कि उनके पास 10 के 10 विकेट शेष है. मरता क्या ना करता, सुरेश नाथ को कंटिन्यू रखा गया है. बढ़िया आशीर्वाद. कहीं ना कहीं कुणाल सर आपको लगता नहीं कि लैक ऑफ फुटवर्क का कारण भी रहा है? देखिए फुटवर्क इस्तेमाल नहीं किया जा रहा है. जहां मोबाइल में नेटवर्क जरूरी है, क्रिकेट में फुटवर्क जरूरी. सुरेश नाथ लेफ्ट आर्म राउंड स्टंप जाते हुए बाबड़े को स्वीप लगाने की कोशिश. सवाल पूछा हाउ इज दैट, अंपायर सहमत नहीं. लेग स्लिप में गेंद को उठाया, लेग बाय. लेग बायचा इशारा. एक्स्ट्रा रन मिळताना दिसेल आणि अवंतरच्या स्वरूपामध्ये धावा वाढतात. धावा झालेल्या आहेत 22. बढ़िया निर्णय अंपायर का. इंपैक्ट आउटसाइड दी लेग स्टंप था, अच्छी गेंद की थी, आम बॉल था, अंदर लाए थे वहां पर सुरेश नाथ. ये मेन हथियार है बालाजी RAR सौराष्ट्र का. सुरेश नाथ नील केनी के लिए
बैकफुट पे जाके हैमर्ड किया है, लॉन्ग ऑन पे खिलाड़ी हैं, 1 रन। उछाल कम था पिछली गेंद पे, पीछे रखी हुई गेंद थी और विकेटों में थी, यही कारण था कि उस पर कोई बड़ा शॉट नहीं खेल पाए। अच्छी लंबाई की गेंद थी। इस ओवर में सुरेश नाथ ने अब शिकंजा कसा है बल्लेबाजों पर। सुरेश नाथ लेफ्ट आर्म राउंड स्टंप जाते हुए, आगे रखी हुई गेंद, बॉलर बैक ड्राइव, लॉन्ग ऑफ थोड़ा सीधा है, यही कारण है कि सिर्फ 1 रन। बढ़िया थ्रो, बिल्कुल बेस पर। हो चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो। आता या मॅच मध्ये कुठेतरी सौराष्ट्र टीम देखील कमबॅक करते, शिरकाव करते, कारण त्यांना माहिती आहे सामन्याचं महत्व त्यांच्याही दृष्टिकोनातून खूप महत्वपूर्ण सामना आहे आणि त्यामुळे ते देखील पलटवार करण्याच्या तयारीत आहेत। सुरेश नाथ इस मर्तबा उछाला है, ये देखते हुए एक कमाल का शॉट है। लॉन्ग ऑफ थोड़ा स्टैटिश था, अपने आप को हल्का सा रूम दिया, वाइडिश लॉन्ग ऑफ पे उछाला, पहले बाउंस पे ठीक कमेंट्री बॉक्स में 4 रन। चांगला फटका, चांगलं टायमिंग, थोडासा वाइडिश लॉन्ग ऑफला हा फटका एक्स्ट्रा कव्हर आणि वाइडिश लॉन्ग ऑफच्या मध्ये 4 धावा तिथून वसूल केल्यात। या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 28 धावा। कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं नील केनी। सुरेश नाथ लेफ्ट आर्म राउंड स्टंप जाते हुए, अच्छी गेंद थी, बढ़िया ड्राइव भी किया है, बैकलिफ को नीचा रखकर 1 रन। देखिए गेंद के मेरिट पे बल्लेबाजी कर रहे हैं नील केनी। आणि सुरेश नाथ यांच्या गोलंदाजीमध्ये वैशिष्ट्य आहे, रिस्कचा चांगला वापर करतो, मनगट बरोबर वापरतो गोलंदाजी करत असताना, राऊंड विकेटने एक अँगल करतो क्रिएट आणि राईटी बॅटरच्या अगेन्स्ट यॉर्करचा प्रयत्न जास्तीत जास्त राहिलाय। 3 ओव्हरचा खेळ संपलाय। 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 29 रन बन चुके बगैर किसी विकेट के नुकसान पर टीम ताई पैकर्स पालघर, और 3 ओवर डिलीवर करने के लिए सौराष्ट्र टीम आपने समय लिया है 9 मिनट 50 सेकंड। देखिए बातों बातों में मैच फंसता हुआ। कमिंग सून गुजरात टेनिस क्रिकेट लीग आप देखने जा रहे हैं। 8 बड़ी टीमों के बीच में 12 लाख 6 लाख, और उसके ब्रांड एम्बेसडर हैं बंटी पटेल। 70 पे देखना ना भूलिए गुजरात टेनिस लीग। हन्नान प्रीमियर लीग 7 समंदर पार सहराओं में 70 क्रिकेट के फूल को खिलाती हुई हन्नान प्रीमियर लीग गल्फ एडिशन सीजन 4 देखना ना भूलिए। 18 से 23 फरवरी 2025 श्री रामेश्वर प्रतिष्ठान का ये बिग शो है, जहां 5 लाख 2,25,000 का इनाम है। आकर्षक इनामात के साथ ग्रीन पार्क स्टेडियम, मिडबाव, तालुका देव। पहली गेंद रिवर्स करने की कोशिश, बीट किया ऑफ स्टंप के बाहर। गेंदबाजी के लिए राजेश नायडू आए हैं। माना कि 10 बैट्समैन हाथ में, लेकिन मैच फंसता जा रहा है, मैच उलझ रहा है। राजेश नायडू केनी के लिए हेलीकॉप्टर ड्राइव, लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी हैं, 1 से ज्यादा कुछ भी नहीं। अब कहीं ना कहीं पंची को उड़ान भरने की रहती है तो परों को खोलता है, बल्लेबाजों को बाजुओं को खोलना होगा। आस्किंग रन रेट का दबाव बढ़ रहा है। बिलकुल खोलना होगा, आता तसे मोठे फटके मारावे लागतील, कारण आता रिक्वायर रन रेट झपाट्याने वाढतोय आणि दोन्ही बॅटर नॉट आउट आहेत, सेट झालेले आहेत, त्याच्यामुळे आता आक्रमण तर करावं लागणार आहे। राजेश नायडू बाबड़े के लिए इस मर्तबा बढ़िया ऑन ड्राइव खेला है, पीछे प्रोटेक्शन है, 1 ही रन। एक बात है कि सौराष्ट्र की फील्डिंग भी लाजवाब है। आणि आता धावा झालेल्या आहेत 31-31। ओव्हर नंबर 4 चा खेळ सध्या सुरू आहे। इम्पॅक्ट प्लेयर राजेश नायडू बॉलिंग करण्यासाठी सज्ज होतोय आणि आतापर्यंत 31 धावा झाल्यात, म्हणजे इथून 50 धावा करायच्या आहेत। राजेश नायडू जड़ में गेंद थी, बल्ले की टो पे लगी, 1 रन बना। दूसरे के लिए जोखिम लिया है, थ्रो पहुंचा है, लेकिन आसानी से 2 रन पूरे। ये तो लेना ही होगा। तीसरे अंपायर की मदद ली गई, वहां पर रनआउट चेक केला जाईल नॉन स्ट्राइकिंग एंडला। आपने सही कहा कि सौराष्ट्र ने इम्पैक्ट प्लेयर का अच्छा यूज किया है। पालघर के पास भी मौका है अपने इम्पैक्ट प्लेयर को यूज करने का। देखिए सौराष्ट्र ने अब तक 2 मैचेस जीते हैं, वो चेस करके जीते। एक मैच वो चेस नहीं कर पाए 94 का,
देखना है तीसरे अंपायर की तरफ गए अंपायर श्याम, बहुत ही सुहानी है ये दीना पाटिल की शाम आप सभी के नाम। अब जिसके जी में आए वहीं पाए रोशनी, हमने तो दिल जला के सरे शाम रख दिया, क्या मसलहत नवाज था वह आदमी कतिल, मजबूरियों का जिसने वफा नाम रख दिया। स्वागत है सुहानी शाम में। नट आउट पहुंच गए हैं, बल्ला स्लाइड करते हुए आए थे, हालांकि इंजमामुल हक की तरह बल्ला ऊपर नहीं था। 40 मरतबा इंजमाम आउट हुए, लेकिन वर्ल्ड रिकॉर्ड है मारवान अटापट्टू के नाम, 43 मरतबा रन आउट हुए। डेविड ड्राविड भी 40 मरतबा आउट हुए। फिर जड़ में गेंद थी, अब की बार अच्छा ड्राइव है, दूसरे के लिए जा रहे हैं, फिर तीसरे अंपायर की तरफ। ये ओवर लगता है तीसरे अंपायर का ओवर है। मुझे भी वही लगता है। एग्जैक्टली काफी बिजी रखा है तीसरे अंपायर को शशि साटम ने। शशि साटम बहुत बड़ा नाम है अंपायरिंग दुनिया का, बहुत मजबूत काटी के मजबूत इरादे के अंपायर हैं। पहिला बॉल 6 मारायचे, MRI बॉल राहुल 11 साठी खेळत असताना। भरपूर वर्ष क्रिकेट खेळलेले आहेत, लीजेंडरी प्लेयर आहेत। बिल्कुल एक ऑफ ब्रेक बॉलर सुरेश दलवी उनके साथ खेला करते थे, वो भी अंपायर हैं राहुल 11 के लिए। आउट आउट, बैटर आउट। ये देखिए क्रीज में नहीं पहुंचे जब बेल्स निकल गई थी। क्या टेलीकास्ट है 70-70 का। लोग 100% टेलीकास्ट की बात करते हैं, ये तो 140% है, 70+70। कमेंटेटर मजहर खान हमसे जुड़ चुके हैं, आपका हार्दिक स्वागत है। कमेंटेटर मजहर खान के MK शॉल हर तरफ दस्तियाब हैं और हर जगह आजकल MK शॉल का चर्चा है। स्वागत है मजहर आपका। कल सिटी प्रीमियर लीग कर रहे थे मजहर खान। नए बैटर दीपेश माली आए एज अ ऑल इंडिया आइकॉन। लाइन अप मानकोली दीपेश माली, जिनके बारे में मैं अक्सर कहता हूं, ये जो दीपेश माली है ना, ये जब भी आते हैं गेंदबाजों के लिए सरदर्द बन जाते हैं। कमाल के खिलाड़ी हैं अपने घरेलू मैदान पे। इस मरतबा बढ़िया ड्राइव है, लेकिन रन सिर्फ यहां पे जोखिम हो सकता है। ये तीसरी मरतबा, क्या ये कीर्तिमान होने जा रहा है? इस ओवर में तीसरी मरतबा तीसरे अंपायर की तरफ गए हैं शशि साटम। एक बार नट आउट, एक बार आउट, तीसरी में क्या होता है वही देखेंगे अब। लोकल ATM को यूज किया है सौराष्ट्र ने, ऑल इंडिया आइकॉन दीपेश माली को। फील्डिंग लगाना है, देखिए समय नहीं लेना है, डिसीजन आ जाएगा। सौराष्ट्र प्लीज, बालाजी आपको फील्डिंग लगाना है। रिकॉर्ड बनते ही टूटने के लिए। देखिए कितनी बारीक नजरें हमारे अंपायर्स की। लोग सुरमा भी डाल के इस तरह की अंपायरिंग नहीं कर सकते हैं जो हमारा पैनल कर रहा है। अहमद भाई का भी तहदिल से इस्तेकबाल है। पहुंच गए हैं आकाश चिंदारिया। कल बहुत कोशिश की लेकिन मैच नहीं जिता पाए। यस, NB अवध जब भी खेलती है वहां वो नजर आते ही हैं। 34 रन, 1 विकेट। आउट, OUT, बड़ा झटका। दीपेश माली गोल्डन डक पे आउट। ये देखिए क्या टेलीकास्ट है। बेल्स जब ऑफ हुई है, बल्ला ऑन द लाइन है। और इसका उदाहरण चाहिए ना आपको, 1996 के वर्ल्ड कप के फाइनल में जाइए, 5वीं गेंद को देखिए,
सनत जयसूर्या को इसी तरह आउट दिया था तीसरे अंपायर ने। दिस इज द क्लास अंपायरिंग पैनल। शशि साटम भी कीर्तिमान बना चुके हैं, 3 बार पूछा, 2 बार आउट, 1 बार नॉट आउट। वैसे बहुत ऊंचे क्लास के क्रिकेटर रह चुके हैं, ऊंचे क्लास के अंपायर है। 4 ओवर की समाप्ति, दीपेश मालिया आए और चले भी गए। कुल स्कोर है 35। 2 ओवर में कितने चाहिए? 3 ओवर में कितने चाहिए? 6:40। क्या होनी को अनहोनी में बदलेंगे बल्लेबाज? आइए सुनते हैं होनी अनहोनी की कहानी सर कुणाल दाते की जुबानी। न्यू बॅटर विनायक भोईर रणजीपटू, एक मातब्बर खेळाडू आहे या टीमचा। लेदर बॉल क्रिकेटचा प्रचंड मोठा अनुभव, चर्चेतलं नाव आहे। पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धाही त्याने गाजवलेल्या आहेत। त्यांनी मुंबई टीम रणजी ट्रॉफी स्क्वॉड मध्ये देखील तो होता। विनिंग टीम 35। सचिन परमार बॉलिंग मार्कवर, समोर विनायक भोईर। हे चांगलं बॅटल आहे। 35 धावा झाल्यात, 46 करायचे आहेत। 18 बॉल मध्ये ड्राईव्ह केलाय, खूपच चांगला फटका इथे पाहायला मिळतोय। स्वीपर कव्हर, बाउंड्री लाईनला 4, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह विनायक भोईरच्या बॅट मधून आल्या आल्या पहिला चौकार। क्लासिकल स्ट्रोक, क्लासिकल संगीत कानों में रस घोलता है और क्लासिकल स्ट्रोक आंखों में डूब जाता है। जाजिबुल नजर कवर ड्राइव, थोड़े लम्हे के लिए तो लगाओ मानो इस शॉट को माइक हंसी खेल रहे हो। कमाल का स्ट्रोक। एक्झॅक्ट तशीच झलक, असं वाटलं की माईक हसी सीएसके कडून खेळतोय, असाच फटका सजवला होता। फुल टॉस ऑन ड्राईव्ह केलाय, लॉफ्टेड डीप मध्ये फिल्डर आहे। दोन्ही फटके कलात्मकता पहा। दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चान्स आहे रनआउट साठी। अंपायरचा सिग्नल, बॅटर आउट। निहिल केनी बैक टू द पेविलियन। नहीं होना चाहिए था, नहीं होना चाहिए था। नील केनी अच्छी बल्लेबाजी कर रहे थे, लेकिन कहते हैं क्रिकेट में अगर और मगर को जगह नहीं। जर आणि तर नहीं चालत, किंतु परंतु का तो सवाल ही नहीं उठता है। जो हुआ सो हुआ, लेकिन ये बड़ा झटका लगा है। हालांकि भोईर को आदेश देके भेजा था कि सचिन परमार को आपको मारना है, और ये देखिए हाँ ना चल रही थी, हेजिटेशन, थ्रो पहुंचा और कहीं भी पिक्चर में नहीं। शशि साटम ने फिर एक बल्लेबाज को जाने का इशारा किया। एक बात तो है कुणाल सर कि गेंद अगर विकेटों के सामने जाती है तो फिर कॉल स्ट्राइकर एंड का होना चाहिए। विकेटों के पीछे जाती है गेंद तो नॉन स्ट्राइक का कॉल होना चाहिए। न्यू बॅटर मनोज पाटील फलंदाजीसाठी। वेलकम आर्यन। मुंबईमधून आय थिंक आयकॉन खेळाडू म्हणून तो इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल। रेड डेव्हिल शिफा स्ट्रायकर मुंबईमध्ये आपल्या भिवंडीचा खेळाडू ऑल इंडिया आयकॉन, आणि याही टीम मध्ये एक ऑल इंडिया आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय। पालघरच्या टीम मध्ये दीपू माळी, रायगडच्या टीम मध्ये नवी मुंबईचा ऑल इंडिया आयकॉन खेळाडू आहे धीरज भोईर। कुणाल सर 2016 से आप यहाँ आ रहे, 2017 के बाद भिवंडी में बहुत आए। एक सवाल कल से मेरे जहन में था कि भिवंडी क्रिकेट में जितनी ऊंचाई आ रही है, जितना इम्प्रूव हो रहा है, मैं ज़रूर, क्योंकि पूरा भिवंडी आपको सुन रहा है, भिवंडी क्रिकेट के बारे में जब आपके पास समय मिले जरूर रोशनी डाली। सगळ्या टुर्नामेंटचं योगदान आहे। प्रतिभा विलास एवन ट्रॉफी, बाली ट्रॉफी, त्यानंतर तारिफ सय्यद यांचं योगदान आहे, कारण त्यांनी सिल्वर स्टार भिवंडी टीम चालू केल्याने कुठेतरी एक वेगळं जग क्रिकेटर्सला पाहायला मिळालं। आणि ज्या ग्रामीणच्या क्रिकेटच्या स्पर्धा होतील, मग ज्या समित्या आहेत, बीसी असेल, जीसी असेल, यांचंही त्याच्यामध्ये योगदान आहे। ग्रामीणचं क्रिकेट बहरलं फुललं, त्याच्यामुळे या खेळाडूंना मोठमोठ्या टीममध्ये संधी मिळाली, वाव मिळाला, आणि त्याच्यानंतर वेगळ्या लेवलला हे सर्वच खेळाडू गेलेले आहेत। कोणी एकट्याचं योगदान भिवंडी क्रिकेटमध्ये नाहीये, सगळ्यांनी मेहनत घेतली आहे। ओ क्लीन बोल्ड, काट विलिंग, स्टम अक्षरशः फिरत फिरत गेलाय मागे, फलंदाज बाद होतोय। मनोज गोल्डन डकचा शिकार। मनोज बॅक टू द पेविलियन। क्या तेज गेंद थी यहाँ पे सचिन परमार की। इसे कहते हैं स्टम हैज गॉन फॉर इवनिंग वॉक। डंडा गया सैर करने, बहुत दूर जाके गिरा है। कमाल की तेज गेंद थी, बहुत खराब शॉट था, बिल्कुल लेग स्टंप खुला छोड़ा था
हालांकि क्रिकेट में कहा जाता है अच्छा बैट्समैन वो है जिसको पता हो उसका ऑफ स्टंप का है, लेकिन पिछले 2 सालों से टेनिस क्रिकेट में जिस तरह बल्लेबाज अराउंड द लेग्स आउट हो रहे हैं, अब ये कहना होगा कि उनको पता चाहिए कि उनका लेग स्टंप का है. न्यू बॅटर अक्षय गरत एक्झॅक्ट आपले मिडल स्टिक कुठे आहे, लेग स्टंप कुठे आहे, सगळ्या गोष्टीची शहानिशा करूनच तुम्हाला बॅटिंग करायची असते. आणि आता सध्या अडचणीमध्ये वाढ होत आहेत पालघर टीमच्या. पालघर टीमसाठी हा सामना खूप महत्वाचा होता. 2 सामने ते पराभूत झालेत, एका सामन्यामध्ये ते जिंकलेत आणि टॉप 4 टीम क्वालिफाय होणार आहेत सेमी फायनल साठी. त्याच्यामुळे ही चर्चा आहे. लेफ्ट हँडेड बॅटर अक्षय. आणखीन एक वेळा अपील आणि आणखीन एक विकेट. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेले आहेत आणि आता ऑन हॅट्रिक असेल बॉलर सचिन परमार. नहीं, मेरा मानना है कि पहला यस ही इज ऑन हैट्रिक. 2 हैट्रिक हो चुके हैं. बहुत दूर से खेला था, बढ़िया कैच. पहले स्लिप के सामने शकील संजाद ने इस कैच को लिया है एक हाथों से. मोटा सिरा लगा था. एक्सलेंट टेकन इन फ्रंट ऑफ फर्स्ट स्लिप. अब तक 2 हैट्रिक हो चुके हैं और देखना है कि क्या तीसरा हैट्रिक होने जा रहा है कि नहीं. मेरे ख्याल से दूसरा हैट्रिक अमन मनियार ने किया था, पहला हैट्रिक सौरभ ने किया था. पहला हैट्रिक सौरभ ने किया था, दूसरा हैट्रिक अमन मनियार ने किया था. अब हैट्रिक पे आ गए सचिन परमार. या ओव्हर नंतर सेमी फायनल कशा असतील याची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे आणि त्याचबरोबर जर इक्वल पॉइंट असतील तर त्या टीम बद्दल काय डिसिजन होईल याची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवेन या ओव्हरच्या समाप्तीनंतर. कारण महत्वाचं आहे सेमी फायनल कशा खेळवल्या जातील याची चर्चा आजच होईल, कारण नंतर मग कुठल्या टीमचं ऑब्जेक्शन नको. बोल तयार सचिन परमार. हॅट्रिक बॉल लॉफ्ट केला, हॅट्रिक चान्स आहे, बॉल जाईल एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाईडिश लॉंग ऑफला 4. कॉमेंट्री बॉक्स मध्ये हा चौकार आलाय. लगातार लॉन्ग ऑफ को स्ट्रैटिश रखने का थोड़ा नुकसान भी उठाना पड़ा है सौराष्ट्र को. वाइड ऑफ वाली थी, आंखों के नीचे लॉफ्टेड ड्राइव किया, गेंद वाइडिश लॉन्ग ऑफ पर पहले बाउंस पर 4 रन. 44 रन 44. चॉप करण्याचा प्रयत्न, वाईड यॉर्करचा प्रयत्न होता. ओव्हर समाप्त. ओव्हर नंबर 5 चा खेळ संपलाय आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत स्कोर बोर्डवर 44. 5 ओव्हर डिलिव्हर करने के लिए 22 मिनिट का समय लिया टीम सौराष्ट्र ने. तर या स्पर्धेमध्ये सेमी फायनल अशा होणार आहेत 1 वर्सेस 3, 1 वर्सेस 3 आणि 2 वर्सेस 4. त्याचबरोबर जर टीमचे इक्वल पॉइंट असतील तर 2-2 ओव्हरच्या क्वालिफाइंग मॅचेस खेळवल्या जाणार आहेत. सेमीफाइनल कुछ इस प्रकार इस प्रतियोगिता में होंगे 1 वर्सेस 3, 2 वर्सेस 4 और जो टीमें इक्वल पॉइंट्स पर बराबरी पर आपको यहां पर नजर आएगी उन टीमों के बीच में 2-2 ओवर के मुकाबले यहां पर खेले जाएंगे आज रात में. 12 बॉल आणि 37 धावा करायचे. 12 में 37 चाहिए. डू और डाई की स्थिति. पहले 2 मैच सौराष्ट्र ने चेस करके जीते, क्या इस मैच को डिफेंड करके जीतेंगे. 12 में चाहिए 37. पालघर के सामने भी एक ही चारा है, हिट आउट और गेट आउट. ऑन साइडला दिशा दिली आहे, डीप मध्ये मिड विकेट आहे, सिंगल तिथे मिळेल. सेकंड रनचा प्रयत्न, 2 धावा घेऊन जाईल लेफ्ट हँडेड बॅटर विनायक भोईर. विनायक भोईरला या मॅच मध्ये नक्कीच महत्वपूर्ण डाव खेळावा लागेल. लेदर क्रिकेट तो चांगला खेळतो आणि आता गरज आहे टीमला या मॅच मध्ये. 2 धावा ऍड होतील टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर. आतापर्यंत डबल बरोबर 46. not a easy equation in front of Thai Palghar, Thai Packers Palghar. 11-35. परत एक वेळा ऑन साइडला दिशा दिली आहे. धनंजय नाईक एक सिंगल कंप्लीट करतोय, दुसरा धावेचा प्रयत्न होणार नाही. धनंजय नाईकला देखील स्ट्राइक करावी लागेल. ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये जाई टीम कडून काय बॅटिंग केली होती धनंजय नाईकने, या मॅच मध्ये देखील तसा खेळ करणं गरजेचं आहे. 10 बॉलचा खेळ शिल्लक आणि 10 बॉल मध्ये 34 धावा करायच्या आहेत. Obviously, because the Palghar needs badly some massivity here, because the equation is very difficult. धनंजय
स्लोअर वन कटरचा वापर, लेग कटर पडल्यानंतर बाहेर निघालाय. डॉट बॉल राजेश नायडू कडून, इम्पॅक्ट प्लेयर आहे. कमाल की गेंद, कमाल की गेंद, वो भी आगे से घुमाया था. बल्लेबाज को दुविधा में डाला था आगे जाएं या पीछे जाएं. इससे पहले गेंद उनको बीट करती हुई पहुंची विकेट कीपर के पास. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर, हुक शॉट, बॉल टर्न होईल. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने धावा येतील. इथे 4 धावा मिळतील धनंजय नाईकच्या खात्यामध्ये. 30 धावा करायच्या आहेत येणाऱ्या 8 बॉल मध्ये. 8 गेंदे 30 रन. खराब बाउंसर था वहां पे, बीच में ही पटक दिया था और मौका था बैट्समैन के पास ऑफ स्टंप के बाहर से हुक किया था गेंद को वैकेंट एरिया में. लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर 4 रन. पुढचा बॉल वेगवान बॉल, यावेळेला गती जास्त दिली या बॉलवर. पायावर लागलाय, इम्पॅक्ट नक्कीच बाहेर असावा. लेग बायचा इशारा अंपायर कडून येतोय. एक्स्ट्रा रन मिळेल. आता 29 रन करायचे आहेत. परफेक्ट यॉर्कर. ओव्हर समाप्त आणि आता 6 ओव्हरचा खेळ संपलाय. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 52. 6 गेंदे 29 रन. जीत के लिए टीम ताई पैकर्स पालघर. यही कारनामा तो वैभव माली ने किया था अंडर 25 ब्लास्ट में, जब कासा रोरोली के अयूब शेख के सामने 5 में 29 बनाए थे. देखिए क्रिकेट है, कुछ कहा नहीं जा सकता है. क्रिकेट में चीज़ें बदलने में समय नहीं लगता है, क्योंकि क्रिकेट का जो अट्रैक्शन है, क्रिकेट की जो खूबसूरती है, इसका जो ग्लैमर है, इसका जो चार्म है, इसका जो एक्साइटमेंट है, वो कभी भी रहती दुनिया तक कम नहीं होगा. किताबों पे धूल बैठ भी जाए ना तो अंदर की कहानियां नहीं बदलती. डेथ ओवर की शुरुआत, पहली गेंद को ऑन साइड में गैप में खेला है. गेंद जा रही है बाउंड्री के बाहर, कोशिश हो रही है, चौका आया है. 25 करायचे आहेत अजूनही. 29 पाहिजे होत्या. पहिल्या बॉलवर चौकार आलाय. आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल, फुलर लेनचा बॉल, त्याला ऑन साइडला टर्न केला आणि तिथून 4 धावा वसूल केल्यात. धनंजय नाईक एअर स्ट्राईक करावी लागेल. मॅच ऑन आहे. 5 बॉल मध्ये 25 धावा करायचे आहेत. 4 षटकार मारावे लागतील. एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये घेतलाय. ऑन साइडला प्रोटेक्शन दिलंय. लास्ट ओव्हर मध्ये सचिन परमारने 2 हॅट्रिक या स्पर्धेमध्ये आतापर्यंत झाल्यात. सौरभ बिराजदार, अमन मनिहार यांनी हॅट्रिक घेतल्यात. खोलवा टप्प्याचा बॉल होता है. बॉलर बॅक ड्राइव्ह नाही मिळणार. धाव. डॉट बॉल आणि आता 25 धावा करायच्या येणाऱ्या 4 बॉल मध्ये. 4 सिक्सर लगते हैं तो सुपर ओवर हो सकता है. सिर्फ एक रास्ता बचा है टीम पालघर के पास. चार बॉल 25. हेलिकॉप्टर ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न ऑन साइडला दिशा दिली आहे. तिथे फक्त सिंगल येईल आणि आता 3 बॉल मध्ये 24 धावा करायचे आहेत. रबाडा थे पीछे, अशफाक रबाडा. 3 गेंदों में 24 चाहिए. मुकाबला लगभग तीसरी जीत की तरफ सौराष्ट्र बढ़ती हुई. 3 बॉल 24. सौराष्ट्र टीम आता विजयाच्या उंबरठ्यावर. यावेळेला पॉइंटच्या डोक्यावरून बॉलला पाठवलं. स्क्वेअर ड्राइव्ह मारत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येईल. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 61. माना कि इक्वेशन बहुत अलग है, लेकिन ये शॉट बहुत अच्छा है. अगर मुकाबला 8-10 वाला रहता तो बेहतरीन स्क्वायर ड्राइव खेल रहा था. लॉफ्टेड इनफील्ड के ऊपर से कवर पॉइंट, बाउंड्री के बाहर 4 रन. 2 बॉल मध्ये 20 रन करायचे आहेत. एक्झॅक्ट 28 मिनिटांमध्ये सेकंड इनिंग देखील ऑलमोस्ट कंप्लीट होत आली आहे. फुल टॉस बॉल ऑन साइडला बैठक. डीप मध्ये फिल्डर आहे आणि कॅच ड्रॉप. षटकार येईल. 6 धावा मिळतील. बत्ती बुझने के बाद तेल डाला जा रहा है. 1 में 14 चाहिए. कोई अनहोनी इस मैच को जिता सकती है. कोशिश बहुत बढ़िया की भुईर ने, लेकिन बत्ती बुझने के बाद तेल डाला जा रहा है. चांगला यॉर्कर. सामना समाप्त आणि हा सामना इथे जिंकलाय टीम बालाजी RAR सौराष्ट्रने. कॉंग्रॅच्युलेशन टीम बालाजी RAR सौराष्ट्र. मॅन ऑफ द मॅच
विनिंग टीम विरुबा वाघेला मॅन ऑफ द मॅच आणि लुझिंग टीम मधून बेस्ट परफॉर्मर निहिल केनी. बेस्ट परफॉर्मर ऑफ द मॅच निहिल केनी. मॅन ऑफ द मॅच विरुबा वाघेला. आणि लगेचच आता सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत. याच्यानंतरचा सामना मुंबई विरुद्ध पुणे आणि आवाजामध्ये बदल होईल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये चंदू शेटे सर आणि जयेश भोसले यांचा आवाज तुम्ही ऐकाल या पुढच्या मॅच मध्ये मुंबई विरुद्ध पुणे दरम्यान. धन्यवाद.